नमस्कार। अजित पवारांच्या गोटात घोंगावते आणखीन एक वादळ। बेनकेनंतर आणखीन एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर। पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात असे विधान जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी केलं होतं। त्याआधी जुन्नरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांची भेटही घेतली होती। त्यामुळे अतुल बेनके शरद पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या। अतुल बेनके यांच्या या भूमिकेला 24 तास उलटत नाहीत तोच अजित पवारांना आणखीन एक आमदारांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चेना पुनरुच्चार केला आहे। पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यावर भाष्य केलं आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या गोटात पुन्हा बंडखोरीचे वादळ घोंगावत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। अण्णा बनसोडे यांनी अतुल बेनके यांच्या दाव्यानंतर भाष्य करत त्यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे। काल अतुल बेनके म्हणाले, राजकारणाची शाश्वती नाही, राजकारणात कधीही काही होऊ शकतं, ते सत्यच आहे। अजितदादा आणि शरद पवार साहेब आमच्यासाठी एकच आहेत, ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे असे बनसोडे यांनी म्हटलं आहे। त्यासाठी काही हालचाली सुरू झाल्यात का असा सवाल विचारला असता बनसोडे म्हणाले, ते दोघे मोठे नेते आहेत, चर्चा करणे हे त्यांच्यावर अवलंबून आहे। मी या संदर्भात दादाशी बोलू शकतो, पण साहेबांशी दादाच बोलू शकतात असंही बनसोडे यांनी यावेळी म्हटलं आहे। दरम्यान काल अतुल बेनके यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार विधानसभा निवडणुकीआधी एकत्र येणार असल्याचं भाष्य करत खळबळ उडून दिली होती। विधानसभा निवडणुकीला समोर जाताना काहीही होऊ शकते, त्यावर आत्ताच भाष्य करणं काहीही अर्थ नाही। आता आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काही झालं कदाचित दादा शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात। राज्यातील 288 आमदारांपैकी जुन्नर तालुक्यातील मी एक छोटासा लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे राजकारणात पुढे काय घडेल मी आत्ताच सांगू शकत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। Thank you.